त्यांचे सहर्ष स्वागत आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी लढत आहे, म्हणजे एकाच्या हातावर तरी काहीतरी लागणार आहे आणि एकाच्या हातामध्ये काही लागणार नाहीये. 7,000 रुपये कॅश प्राइज आहे आणि या सामन्यासाठी विजेता संघ जो असेल निहाद आणि एका बाजूला स्ट्राइकला राम आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना आहे बघा. जयेश तांडेल बघा 12 मिनिटांचा अवधी दिलाय प्रत्येक इनिंग साठी. 15 पण नाही 12 मिनिट, कारण अंडरआर्म क्रिकेट आहे. येस, काय होतंय मर्फी, तुमची टीम बाउंड्रीच्या आतमध्ये आहे आणि आता मग पुढच्या मॅचला पेनल्टीने खेळावं लागेल. आयोजक सांगतात आपल्याला. पाय वरती घ्या, जे खेळाडू बसलेत तिथे पाय वरती घ्या तिकडचे. चला व्यवस्थित बसा, कारण मॅच ही तिसऱ्या क्रमांकाची आहे, विसरू नका. चला आता मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल डेड होता. वेगवान बॉल ज्या वेगाने आलाय त्याच्या दुप्पट वेगाने सीमा पार गेलाय. रामचा हा क्लासिकल फटका ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवर देखील. अप्रतिम असा हा परफेक्ट टाइम केलेला फटका आपण पाहतोय. सीमा पार गेलाय. पहिल्याच बॉलवर चौकार. 3 षटकांची लढत आहे. 18 बॉलचा खेळ आहे आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिकाची कोणाच्या बाजूने मात्र ते पारितोषिक जाणार आहे हे पाहावं लागेल. आता दुसरा चेंडू आपण पाहतोय वाईड हाताळलाय. टीमची टोटल 5 वर जाऊन पोहोचले. 5 रन्स ऑन बोर्ड. ओ क्लीन बॉल. अगोदरच आपण पाहतोय मानस व्यक्त केलाय की लॅप शॉट खेळायचा फाईन लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये. मात्र डबल माइंड राम पाहायला मिळाले आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. यस गणेश दादा. चला प्रेक्षक वर्ग, आपण प्रॉम्प्टिंग करू नका. चेंडू डिलिव्हर होताना आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात आलंय आपल्याला. आणि खास करून नो बॉल आहे, वाईट बॉल आहे असं बिलकुल बोलू नका. तुम्ही सेलिब्रेशन करा मैदानामध्ये. चौकार, विकेट, चांगले एफर्ट्स. तसं चुकीचं काही कृत्य करू नका जेणेकरून पंच किंवा खेळाडू संभ्रमामध्ये पडतील. ही विनंती आहे आपल्याला, कारण प्रेक्षक केंद्रबिंदू आहे स्पर्धेचा. यावेळेस बघा चांगला फटका राहुलचा स्ट्रेट टू द फिल्डर, जिथे मच्छिंद्रला आपण पाहतोय असं मॅकला पाहतोय डीप कव्हर मध्ये. 1 रन मिळते. टीमची टोटल 6 वर जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. पुढचा बॉल आपण पाहतोय. हो वेगवान बॉल, फास्ट अँड फ्युरियस. भन्नाट वेगाने बॉल निघून गेला, जिथे धनेशला आपण विकेट किपरच्या भूमिकेत पाहतोय. जयेशची खासियत आहे पहा, भन्नाट वेगाने चेंडूला टर्न करतो तो. आणि खरं तर फलंदाजाला मागमूसही लागत नाही की कुठे चेंडू जाणार आहे हा नक्की. वन्स अगेन सुपर बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा भन्नाट वेगाने निघून गेलाय धनेशच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. 1 टू गो. 5 चेंडू झालेत. 6 धावा धाव फलकावर. हो चांगला फटका, जागा बनवली, रूम क्रिएट केला, पॉइंटला बॉलला ढकललंय. चांगली फिल्डिंग राहुलच्या माध्यमातून आणि क्विक सिंगल मिळते. पहिलं षटक संपलंय. 7 धावा धाव फलकावर आहेत. 1 विकेट प्राप्त झाली जयेशला. क्लीन बोल्ड केलं त्याने रामला. आणि आता पुन्हा एकदा राहुल आणि निहाद स्ट्राईकवर येईल, कारण शेवटच्या बॉलवर सिंगल आली होती. 3 ओव्हरचा हा सामना आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये फायनलचा टॉस होणार आहे याची नोंद घ्या. त्यामुळे हेमंत आणि किशोर कॅप्टनला विनंती, इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला उपस्थित राहायचे टॉस साठी. फायनलचा टॉस या इनिंग ब्रेक मध्ये होईल. 10:40 होतात. तिसऱ्या क्रमांकाचा सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे. बुलंदाची मार्कवर आलाय तो जय पाटील. सेकंड ओव्हर. क्लीन बॉल. पहिलाच बॉल त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय ते निहादचं. 2 विकेट आलेत आणि दोन्ही विकेट क्लीन बोल्डच्याच माध्यमातून आपण पाहिले. पहिल्यांदा जयेशने रामला क्लीन बोल्ड केलं, त्यानंतर जयने निहादची दांडी गोल केली. 2 फलंदाज आपण पाहतोय त्रिफळाशीत. नवीन फलंदाज रोहित माने चौथ्या क्रमांकावर. आता राहुल तायडे, रोहित माने एक चांगली भागीदारी असतील का, कारण चेंडू शिल्लक आहेत अमरदादा फक्त 11 इनिंगचे. यावरचे 5 आणि पुढच्या ओव्हरचे 6, कारण 3 षटकांचा हा सामना आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. चेंडू सोडून दिलाय शेवटच्या मोमेंटला. तर रोहितने व्हाईट बॉल व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. टीमची टोटल पुढे सरकते 8 या धावसंख्येवर. 8 ला 2.
हळुवार पद्धतीने बॉलला डिलिव्हर केलं होतं, मात्र दिशाहीन गोलंदाजी, दिशा भरकटली ती जयची आणि अजून एक वाईट बॉल. 9 धावा. फुलटॉस बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. आणि इथे काय घडतंय, इथे काय घडतंय, रोहित माने यांनी पाहिलं नाही की बॉल नक्की गेलाय कुठे. आणि कोण झालंय बाद नक्की पंच? राहुल बाद झालाय, कारण त्याने क्रीज सोडली होती अगोदर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर ऑलरेडी यष्ट्यानं चेंडू लावला होता तो जयने. रोहित अगोदर नाराज झाला, मात्र नंतर तो हसतोय आता. आणि राहुल हसतो हसतच गेला मैदानाच्या बाहेर. चला आता पीजे प्रशांत जाधव मैदानाच्या आतमध्ये. चला थोडी घाई करा प्रशांत. 2 चेंडू झालेत आतापर्यंत आणि 9 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या बॉलवर विकेट आली क्लीन बोल्डची, त्यानंतर 2 अतिरिक्त चेंडू वाईटचे आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. हो, टॉपेज लागली, बॉल हवेत आहे. 1 बाउन्स. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय तन्मयच्या माध्यमातून फाईन लेग मध्ये. 1 रन मिळते रोहितच्या माध्यमातून. 10 धावा धावफलकावर. आता डावकरी हाताचा प्रशांत जाधव स्ट्रायकिंग एंडवर. 3 चेंडू शिल्लक. हो, इथे मात्र चांगली उसळी घेतली बॉल. ही जयची खासियत आहे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय थोडासा खाली राहणारा चेंडू, थोडासा उसळी घेणारा चेंडू. खेळपट्टीची खूप चांगली साथ त्याला मिळत असते. हो बघा, थोडा खाली राहिलाय, अंगाचा वेध घेतलाय, बॉडीचा वेध घेतलाय बॉलने. लेग बायचा इशारा. संगम आपण पाहताय डीप मध्ये फिल्डिंग करतात, पुढे सरसावतात. 1 रन मिळते लेग बायची. टीमची टोटल शिफ्ट होते 11च्या घरात 11 रन्स. 4 चेंडू झालेत आतापर्यंत. कमी गतीचा बॉल, जागा बनवून खेळली. इकडे जयेशला आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. अंपायर देखील सांगतात. ओव्हर झाले. 1 चेंडू बाकी आहे. 2 वाईट टाकलेत, कारण या ओव्हर मध्ये 2 वाईट टाकलेत. 2. पहिल्या बॉलला विकेट आली बोल्ड, नंतर 2 वाईड, 1 रनआउट, सिंगल, लेग बायची सिंगल आणि आताची सिंगल. कुठले 2 डॉट बॉल आलेत जरा सांगू शकता का? म्हणजे दोन्ही स्कोरर म्हणतात म्हणून विचारतोय. स्कोर किती झालाय? 12 स्कोर. बरोबर आहे, बरोबर आहे. ओके ओके ओके. चला करत. येस, षटक संपलंय. चला 12 धावा धावफलकावर आहेत. ओ नो बॉल. प्रशांत सांगते मार ना. चला, हरेश यांनी जर हॅट्रिक घेतली तर जय मातादी यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. बॅकफुटला जाऊन कट केलाय. चला, आमच्या समवेत प्रदीप आहेत, त्यांनी अनाउन्समेंट केली हरीश साठी. 1 सिंगल आली. 14 धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. चला, सामन्याला थोडं आपण स्पीडअप करूया. हो, आडव्या बॅटने खराब फिल्डिंग, क्षेत्ररक्षकाला चकवून गेलाय विपुलला. सीमा पार येतोय चौकार. 18 धावा धावफलकावर होतात. आता चेंडू शिल्लक आहेत ते 4 चेंडू. 4 चेंडू शिल्लक. चला, सामन्याला आपण स्पीडअप करूया, गती देऊया हलकीशी. पहिलं सत्र आपण पाहतोय. ओ, वाईट बॉल आपण पाहतोय, पंच कळवतात.
व्हाईट बॉल, 1 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल ते 19. नो बॉल, ओव्हर स्टेपिंगचा नो आपण पाहतोय हरीशच्या माध्यमातून. टीमची टोटल झाली 20 रन्स. तिसऱ्या क्रमांकासाठी सुरू असलेली लढत आहे. हो, चांगला चेंडू यावेळेस पाठीमागे बॉलला ढकललं होतं आणि इथे काय घडतंय, ओव्हरथ्रो होतोय. हो, जय पोहोचतायत. त्या दरम्यान दुसरी धाव कंप्लीट झाली. 2 धावा हर्ष होते त्या ठिकाणी. 22 झालाय स्कोर. 3 चेंडू शिल्लक, 22 रन्स. 18 बॉलचा सामना आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता आणि 1 रन लेग बायच्या स्वरूपात मला वाटतं इथे प्राप्त होईल. 23 स्कोर झालाय. चेंडू शिल्लक आहेत ते 2 चेंडू. चला, किशोर आणि हेमंत टॉस साठी आपल्याला उपस्थित राहायचंय. फायनल मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. चला, इथे चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात मॅक अर्थात मच्छिंद्रच्या माध्यमातून. आणि इथे रनआउटच्या स्वरूपात रोहित बाद होतात. चला, टॉस या सामन्यानंतर होईल आयोजन कमिटीने सांगितलंय. येस, आणि दोन्ही टीमचे पूर्ण स्क्वॉड हवाय आम्हाला टॉस साठी या मॅच नंतर. 24 झालाय स्कोर, 24. शेवटचा बॉल इथे शिल्लक. स्ट्राईकला आहेत ते निलेश. शेवटचा बॉल आपण पाहतोय इथे फक्त 1 रन प्राप्त केली जाते. टीमची टोटल पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 25च्या घरात आणि 26 रनचं लक्ष असणार आहे ते पोद्दार 11 करावे या टीम समोर. 18 बॉल 26 धावा. चला, थोडं लवकर करूया आपण. कारण बघा 11ला 10 कमी आहेत आणि टॉस आपल्याला पुढे समोर करायचं, त्यामुळे तिथे आपल्याला एक 5 मिनिटं लागतील. त्यानंतर सामन्यालाही एक 40-45 मिनिटं लागतील. म्हणजे 12 वाजणार आहेत आणि प्राइस डिस्ट्रीब्युशन म्हणजे 12:30 वाजतील आज आपल्याला. याची आपण नोंद घ्या. त्यामुळे सर्वांनी थोडं कॉपरेट करा, थोडं फास्ट आपण खेळूया. स्पर्धा आपण पाहताय ती शौर्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री ओमकार एकनाथ माने साहेब आणि समाजसेविका त्यांच्या सौभाग्यवती स्नेहलताई यांच्या माध्यमातून आयोजित शौर्य प्रीमियर लीग पर्व क्रमांक आपण पाहिलं तर पहिला आहे. आणि पहिल्याच पर्वामध्ये आपण पाहतोय खूप सुंदर क्रीडा स्पर्धा. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय महाराष्ट्रातील थोर नेते अर्थातच उपमुख्यमंत्री तब्बल 4 वेळा ज्यांना आपण पाहिलं त्यांनी ते पदभार तो स्वीकारला असे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आणि ओमकार माने साहेबांचे ते छायाचित्र त्यांच्या समवेतचे आपण सध्या ऑनस्क्रीन पाहत आहे. कारण त्यांचे विचार ते फॉलो करतात. ज्या पद्धतीने त्यांनी समाजसेवेचा वसा युवा एजमध्ये यंग एजमध्ये अंगीकारला होता, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतायत ते ओमकार एकनाथ माने साहेब. चला, मगाशी मर्फी यांना जे सामनावीराचा पुरस्कार दिला आला होता तो श्रीकांत डेडिकेट करतात. मगाशी हेल्मेट अवेलेबल नव्हते, ते आलेले आहेत. चला श्रीकांत या आपण. मॅचला सुरुवात होते त्याच दरम्यान पहिला चेंडू वाईड आलाय. वाईडने सुरुवात करतोय तो गोलंदाज प्रशांत जाधव. स्ट्राईकला आपण पाहतोय तो जयेश, त्याच्या समवेत धनेश. 26 रनचं लक्ष आहे. ओ, इथे घात केलाय जयेशचा. या चेंडूने पाडल करण्याचा प्रयत्न होता, वरची कडा लागली आणि बॉल डायरेक्ट सर्कल आउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर गेलाय. चला श्रीकांत या. मर्फी आपल्याला अर्थात अमय आपल्याला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी डेडिकेट करतात. तर आपण श्रीकांतला इन्व्हाइट करूया. खूप चांगले एफर्ट श्रीकांतने ऍज अ बॉलर त्याचबरोबर ऍज अ फिल्डर म्हणून दाखवले. नवीन बॅटर मिथून आलाय.
नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा टीमचे टोटल जाऊन पोहोचले रोनक 2 या धावसंख्येवर. चला मगाशी ओमकार दादा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिला होता. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड टॅप ओव्हर द फिल्डर हा बॉल चाललाय आणि मर्फीने हे डेडिकेट केलंय मॅन ऑफ द मॅच ते श्रीकांतला. टाळ्यांचा गजर आपण करूया. फ्लाइंग श्रीकांत. पहिल्या पर्वापासून त्याला हे नाव समालोचन कक्षाने दिलंय. टीमचे टोटल जाऊन पोहोचले 6 रन्स ऑन बोर्ड. आणि अजून एक सर्कल आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना यस होईल करेक्शन होईल स्क्रीनवर. आमची पीटीसी लाईव्ह थोडस होतं कधी कधी. 2 विकेट 6 धावा. नवीन फलंदाज जय आलेत मैदानाच्या आत. 3 चेंडूंचा खेळ आता इथं शिल्लक आहे. ते 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे त्यामुळे थोडंसं सेन्सिबल पद्धतीने थोडासा संयम थोडंसं पेशन्स दाखवणं गरजेचं आहे आता पोद्दार 11 करावेला. कारण 2 फलंदाजांनी घाई केली आहे. इतका चांगला खेळ त्यांचा राहिला. 1 बॉल 1 त्यांनी काढून दिलं नव्हतं न्यू ओमकार 11 संघाला आणि तो सामना चित्तधरारक पद्धतीने जिंकला होता. त्यामुळे ते आठवावं लागेल आता. आणि तशा पद्धतीची कामगिरी तसे एफर्ट्स तशी मेहनत तशी प्रयत्नांची पराकाष्ठा इथे त्यांना करावी लागणार आहे. तर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इथे पणाला लागलंय. वाईट बॉल प्रशांत जाधव यांच्या माध्यमातून 1 अतिरिक्त रन मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचते 7 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक सुरू आहे. टार्गेट आहे 26 धावांचं. पोद्दार 11 करावे गावातील हा संघ आपण पाहतोय. सर्कल क्रिकेटचा बॉक्स क्रिकेटचा ते आनंद घेतात. यस 8 झाले होते स्कोर. थोडं करेक्शन करतोय आता 9 झालेत. आमच्या ओमकार माने साहेबांचं देखील भरपूर चांगलं लक्ष आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं रोनक की 8 झाला होता स्कोर आणि आता 9 झालाय स्कोर. नो बॉल आणि त्यावर आलाय तो चौकार. 9+4 धावा मिळतात. त्यात तब्बल 5 धावा. 14 धावा धावफलकावर होतात. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर असताना 15 चेंडू आणि आता 12 रनची गरज. पराभूत होणाऱ्या संघाला नितेश सर काही नाही मिळणार आहे आता. गाडी क्रमांक 15 बाबन सरळ. नो बॉल. ओ हो 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 डगआउट मधनं अग्रेशन पहा. वाग्या काय नाव वाग्या. ओ नको नको नको. जय नाव चांगलंय. नको नको नको. ओ कट शॉट. धनेशने सांगितलं वाईड सोड आणि इथे पहा चौकार आलाय. जयच्या बॅटमधनं कॅप्टन टीमचे आहेत. टीमची टोटल झाली आहे रोनक 19. 7 रनची गरज आहे आता फक्त. पहिलं षटक अजूनही सुरू आहे. किती चेंडू झालेत? 4 चेंडू झालेत. हो सेन्सिबल पद्धतीने पाठीमागे बघा. अंडरआर्म क्रिकेट आता जयचे देखील चांगले फटके पाहायला मिळतात रोनक. सर्कल क्रिकेट शिकला पोरगा. सी टाईपचं क्रिकेट आपण खेळायचो नवी मुंबई ग्रामीण मध्ये. सर्कल क्रिकेट शिवट्सने आपल्याला शिकवलं की कसं सर्कल क्रिकेट खेळायचं. 22 झाला स्कोर. आता 23 झाला स्कोर. हो आणि विजयी फटका आलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये सामना फिनिश केलाय जयने आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो पोद्दार 11 करावे संघ. खूप खूप आपलं अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच जयलाच आपण देऊया. 4 चेंडू 16 धाबा ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या आणि गोलंदाजी देखील खूप चांगल्या पद्धतीने त्याने केली. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिलं. चला जयला आपण इन्व्हाइट करूया मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही संघ लाईन अप करून घ्या. समर्थ 11 आणि स्पार्टन्स. चला किशोर आणि हेमंत आपला स्क्वॉड घेऊन या आपण. 11 वाजतायत. इतका वेळ नाहीये आपल्याकडे. चला चला आलेले आहेत समर्थ 11 आणि स्पार्टन्स.